नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. विभागीय अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर. नांदेड जिल्ह्यातील 2000 रेशन दुकानदारांचं गेल्या जानेवारी 2026 ते आजपर्यंत म्हणजे ऑगस्ट पर्यंत कमिशन आलेलं नाही. पण शासनानं 2 जुलै 2026 ला जानेवारी ते जून पर्यंत बिल टाकलेलं आहे. पण नांदेड जिल्ह्यातल्या डीएसओ साहेबांना या बाबतीमध्ये कुठलाच कार्यक्रम केला नसल्यामुळे हे आम्ही सगळे रेशन दुकानदार जिल्हा कार्यकारिणीने सगळ्याचा विचार करून 22/7/2026 ला मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिले. 28/7/2026 ला मान्य उपायुक्त पुरवठा छत्रपती संभाजीनगरला 5/3/5/8/2026 ला मान्य उपसचिव तथा वित्तीय सल्लागार मुंबई यांना, प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्रालय आणि सर्व तहसील आमचे सर्व तालुकाध्यक्ष 16 तालुक्यातले 16 तालुकाध्यक्षांना त्या तालुका तहसीलदारला निवेदन येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी आमच्यावर अन्याय होत आहे. 8 महिन्यापासून कमिशन पासून आमचे लोक वंचित आहेत आणि ह्या गेल्या 2023-24 ला आर्वी तालुका आर्वी जिल्हा वर्ध्यामध्ये एक दुकानदार या कमिशन पायीच त्याचा मृत्यू झालेला आहे. शासन या बाबतीची दखल सुद्धा घेत नाही. त्यामुळे आमचा शासनाचा हे म्हणणं आहे की बा जसं तुम्हाला प्रत्येक महिन्याला पगार पाहिजे तसं रेशन दुकानदार केंद्र सरकारची माननीय मोदी साहेबाची अन्नधान योजना, पंतप्रधान गरीब कल्याण योजना, राज्यातले 55,000 रेशन दुकानदार आपलं पूर्ण हे काम यशस्वीपणे राबवतात आणि राबवतात आणि शासनाची योजना तळागाळापर्यंत लोकांना पोहोचवतात. पण आमचं शासनाला हेच म्हणणं की बाबा दर महिन्याचं कमिशन आमच्या 5 तारखेपर्यंत जर भेटलं नाही तर यापुढे याच्या पूर्वी आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल. त्यामुळे शासनाला या माध्यमातून इशारा द्यायचा आहे. यासाठी सर्व रेशन दुकानदार, प्रधान सचिव, वित्तीय सल्लागार, डीएसओ, कलेक्टर साहेब आणि उपायुक्त आणि सर्व तहसीलदार, जिल्हा तालुका निरीक्षण अधिकारी आणि सर्व रेशन दुकानदार नांदेड जिल्ह्यातले 2000 रेशन दुकानदारचे जिल्हा अध्यक्ष म्हणून मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. त्यांनी जो संघर्ष केला त्यामुळे हे संघटनेला यश आलेलं आहे आणि आज आपला विजय झालेला आहे.